आज मी तुम्हाला शंकर पार्वती यांच्या लग्नाबद्दल कथा सांगणार आहे. जिथे हे सर्व घडलं तो हेमकूट पर्वत आज आपल्याला पाहायचा आहे. चला तर मग तिकडे जाऊया आणि पाहूया हा सुंदर असा हेमकूट पर्वत. आम्ही सर्वजण आता निघालेलो आहोत दुपारच्या जेवणासाठी. इकडे आम्ही राहतोय मँगो ट्रीमध्ये. आज सकाळी छान सुरेख असं विरूपाक्षाचं दर्शन झालं, मस्त मंदिर पाहिलं आणि आता दुपारी आम्ही हम्पी पॅराडाईज रेस्टॉरंट या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी आलो आहे. हा एक लोकप्रिय डायनिंग हॉल आहे. या ठिकाणी साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन थाळी मिळते. त्याचा आम्ही मस्तपैकी आनंद लुटला. मग दुपारचं ऊन कमी झाल्यानंतर आम्ही मठापासून हेमकूट पर्वताकडे निघालो. या हेमकूट पहाडाभोवती मोठमोठ्या शिळांची तटबंदी दिसते. जसं जसं पुढे गेलो वेगळ्या थाटणीची विविध मंदिरं दिसू लागली. ही सगळी मंदिरं इसवी सनाच्या 9व्या ते 14व्या शतकापर्यंत बांधली गेली. हम्पीत आल्यानंतर सूर्यास्त पाहायचा असेल तर त्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण मानलं जातं. ग्रॅनाइटचा हा पहाड अनेक मंदिरांमुळे पवित्र मानला जातो. आम्ही तिकडे चालू लागलो. या मंदिराच्या आत जाऊन तेथील सर्व मंदिरांचे भाग जसं की अंतराळ, गर्भगृह, रंगमंडप हे सगळं पाहिलं. या दगडी शिळांवरचं शिल्पांवरचं अद्भुत असं नक्षीकाम अगदी पाहण्यासारखं आहे. आमच्याप्रमाणे इतरही पर्यटक हे सगळं वैभव पाहत होते. हेमकूट पर्वत, रत्नकूट पर्वत, मतंग पर्वत, माल्यवंत पर्वत, अंजनाद्री पर्वत या पंपा क्षेत्रामधील म्हणजेच हम्पी आणि गोंदी परिसरातील पवित्र पर्वतांपैकी हेमकूट पर्वत हा एक मानला जातो. हेमकूट पर्वत पवित्र तर आहेच, शिवाय पौराणिक दृष्टिकोनातून हेमकूटला दक्षिण काशी म्हणून गृहीत धरलेलं दिसतं. बारकाईने मंदिर पाहिल्यावर आतील दगडांवर किंवा रंगशिळेवर काही खेळाचे प्रकार आपल्याला कोरलेले दिसतात. इथे काही मंदिराला पायऱ्यांची रचना असावी अशी काही शिखरं आहेत, ज्याला दक्षिण भारतात विमान असं म्हटलं जातं. या पहाडावरूनच जवळचं विरूपाक्ष मंदिर आणि तुंगभद्रेचा मस्त असा रम्य असा परिसर दिसतो.
विरूपाक्षाच्या मंदिरापासून 10 ते 15 मिनिटे अंतर चालत आपण हेमकूट पहाडाच्या वरच्या टोकाला पोहोचतो. हा पहाड खडकांच्या उतारावर बांधलेल्या मंदिरांचा समूह आणि भव्य शिळांचा बनलेला आहे. त्याचबरोबर मोठमोठे पहाड, दगडांच्या शिळा इतिहासाच्या पावलखुणा मिरवताना दिसतात. या आठवणी कॅमेऱ्यात साठवण्याचा मोह आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. असा हा सभोवतालचा आसमंत आपण पाहतच राहतो. पुराण कथेनुसार हेमकूट पर्वतावर भगवान शंकर तपश्चर्या करीत होते. हेमकूट पर्वताच्या पूर्वेला आजच्या मतंग पर्वतावर मतंग ऋषी राहत असत. त्यांची कन्या पंपा म्हणजे पार्वती याच हेमकूट पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या तुंगभद्रा नदीकाठी पाण्यासाठी येत असे. असंच कधीतरी तिने या तपस्वी विरूपाक्षाला पाहिलं आणि ती प्रभावित झाली, त्यांची भक्ती करू लागली. या पंपादेवीने विरूपाक्षाच्या प्राप्तीसाठी मोठी तपश्चर्या केली. पंपादेवीची परीक्षा पाहण्यासाठी साक्षात सप्तर्षी येथे अवतरले होते. परंतु पंपाचे वडील मतंग हे या लग्नाला तयार नव्हते. भिक्षुक विरूपाक्षाकडे ऐश्वर्य आणि समृद्धी कुठून असणार, त्यामुळे त्यांनी त्याची निंदाही केली. आपल्या लेकीच्या पालनपोषणाबद्दल त्यांना निश्चितच साशंकता वाटली. तेव्हा विरूपाक्षाने पर्वताचा एक भाग उचलून धरला आणि तो उचलून धरलेला पर्वत सोन्याचा झाला. त्यांनी हा हेमकूट पर्वत मतंगांना भेट दिला आणि त्यानंतर हा विवाह सोहळा पार पडला. म्हणूनच हेमकूट अर्थात सोन्याचा पर्वत याला म्हटलं जातं. पंपा विरूपाक्ष विवाह सोहळा गिरिजा कल्याण म्हणून ओळखला जातो. अशा या रंजक कथा या हेमकूटशी निगडीत असून कन्नड पंपा महात्म्य या स्थानिक आवृत्तीतही आपल्याला पाहता येतात. मंडळी, परंपरेनुसार आजही हा विवाह सोहळा साजरा केला जातो. पंपापती आणि पार्वतीला या पालखीत बसून ही पालखी हेमकूट पर्वतापर्यंत आणली जाते. हेमकूट पर्वतावरची बहुतेक मंदिरं ही स्वयंभू शिवलिंग आहेत. त्यांची आराधना केल्याने ज्ञानवृद्धी होते असं मानलं जातं. आणि म्हणूनच की काय या पर्वतावर विजयनगर साम्राज्याच्या काळात कवींचं संमेलन भरत असल्याचा शिलालेखात उल्लेख मिळाला आहे. इथल्या काही खडकांवर रामायणाचे प्रसंग कोरलेले दिसतात. आता सूर्याचा प्रकाश मंद आणि सोनेरी झाला होता. क्षितिजावर सर्व दूर लाली पसरली होती. सकाळी आम्ही विरूपाक्ष मंदिर पाहिलं आणि दुपारी विश्रांती करून आम्ही संध्याकाळी हेमकूट पर्वतावर आलो आहे. तिकडे सुंदर असा सनसेट आपल्याला दिसतोय. या ठिकाणी 30पेक्षाही जास्त मंदिरांचा समूह या हेमकूट पर्वतावर आहे. वेगवेगळ्या शैलीची, वेगवेगळ्या पद्धतीची अशी मंदिरं, सुंदर अशी मंदिरं या ठिकाणी आपण पाहू शकतो. खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला खरं तर जाणवते या जागेमध्ये. आणि तो काळ किती सुवर्णकाळ असला पाहिजे याची ही प्रचिती आपल्याला जागोजागी इथलं वैभव, इथली मंदिरं आणि इथलं स्थापत्य पाहून येते. तेव्हा कधीही तुम्हाला शक्य झालं तर नक्की हा
हिंदू सम्राटांनी बांधलेला वैभवशाली काळ पाहिलेला हा सगळा धर्मस्थळांचा आणि रॉयल सेंटरचा भाग तुम्ही नक्की पाहायला हवा. पाहत राहा चॅनल सोमनाथ नागोडे. येथील कातळावर शिलालेखही सापडतात. या सर्वांबद्दल माहिती घेतली. याच पहाडावर 2 मजली दगडी द्वारमंडप आहे बरं का. येथे येण्यासाठी हंपी बाजाराच्या जवळून किंवा विरूपाक्ष मंदिराच्या गोपुराजवळूनच किंवा कडेली कालू गणपतीच्या बाजूनेही या ठिकाणी येता येतं. त्यामुळेच या पर्वतावरील बहुतांश मंदिर ही शिवाची आहेत. त्यातच वरती मूळ विरूपाक्षाचं मंदिरही आहे असं कळतं, ज्याची पूजा आजही पुरोहित करत असतात. इथे शिवाची 30 पेक्षाही जास्त मंदिरे आहेत आणि एकमेव हनुमानाचं मंदिर आहे. सुंदर असा सूर्यास्त पाहण्यासाठी छान अशा दगडी बाकांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली दिसली. सर्व पर्यटक शांत होऊन त्या मावळतीच्या सूर्याचे आभार मानत होते. असा तो जणू माहोल होता. या कलाकृती, ही शिल्प, या शिळा स्वतःशी संवाद घडवून आणतात. या ढिगाऱ्यांच्या मागची किंवा भग्नावशेषांच्या आधीची ही रम्यनगरी पुसटशी का होईना पण प्रत्येकाच्या मनात तरळत राहते. त्यावेळचे मंत्रोच्चार, मंगलपूजेचे ते वातावरण आठवून मन मोठं प्रसन्न होतं. सूर्यास्त पाहून नंतर आम्ही विरूपाक्ष जवळच्या मँगो ट्रीमध्ये जेवणासाठी गेलो आणि इकडेच जवळच शॉपिंगही केलं. आणि सर्वात शेवटी मँगो ट्री या रेस्टॉरंटमध्ये मस्तपैकी जेवलो. इथे एकदम अमेझिंग असं फूड मिळतं. हंपीमध्ये आल्यानंतर इथे जेवला नाही असा मनुष्य सापडणार नाही. चला मंडळी, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे. मौज मजेत जगत राहा.